तुला खाली खेचण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना समजलं नाही की तुझ्या पाठीशी साक्षात देव उभा आहे. थांब, हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाण्याची चूक तू करू नकोस. नाहीतर साक्षात भगवंताने दिलेला संकेत जर तू टाळलास तर खूप मोठी संधी गमावणार आहेस. आजपर्यंत तू खूप काही सहन केलंस, पण कोणीच तुझी किंमत केली नाही. तुझ्या आयुष्यातला पुढचा अध्याय कोणाच्या कट कारस्थानाने नाही, तर तुझ्या धैर्याने लिहिला जाणार आहे. एक दिवस असा येणार, त्या दिवशी उत्तर शब्दाने द्यायची गरज नाही, तर तुझं आयुष्यच उत्तर बनणार आहे. कधी-कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला जाणवतं की सर्व काही आपल्या विरोधात चाललं आहे. आपण कोणाचंच काही वाईट केलं नसतं, कोणाला त्रास दिलेला नसतो, तरीही काही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या निर्णयावर प्रश्न निर्माण करतात, आपल्या स्वप्नांची खिल्ली उडवतात आणि आपण शांत बसतो याचा गैरफायदा घेतात. पण बाळा, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. तुझ्या सहन करण्यालाही मर्यादा आहे. तुझ्या शांततेलाही मर्यादा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पुन्हा उभं करण्याची तुझ्यात असलेली ताकद ही अमर्याद आहे. आजपर्यंत जे काही घडलं त्यामध्ये तू हरलेला नाहीस. उलट त्या प्रत्येक अनुभवाने तुला लोक ओळखायला शिकवलं आहे, परिस्थिती समजायला शिकवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. ज्यांनी तुला नकळत तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी नकळतपणेच तुला अधिक मजबूत बनवलं आहे. आणि एक वेळ अशी होती जेव्हा तुला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावंसं वाटत होतं. माझं म्हणणं हे होतं, मी असं का केलं, किंवा माझा हेतू चुकीचा नव्हता. पण आता नाही. कारण प्रत्येकाला सत्य समजावून सांगण्याची जबाबदारी आता तुझी नाही. काही लोकांना सत्य समजून घ्यायचंच नसतं, त्यांना फक्त स्वतःची गोष्ट खरी वाटत असते. आणि म्हणून आता त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्यात तू वेळ घालवू नकोस. आता तुझं एकच काम, तुझ्या आयुष्यातला इतकं सुंदर तू बनव की कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज वाटायची नाही. लोक एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्रास देऊ शकतात जेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या शक्तीची जाणीव विसरते. तू सतत इतर लोक काय म्हणतील, काय विचार करतील, कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याचाच विचार करत राहिलास तर तुझी ऊर्जा तिथेच खर्च होणार. आणि ज्यांच्यावर तू लक्ष ठेवतोयस ते मात्र त्यांच्या आयुष्यात पुढे जात राहतील. लोकांकडे दुर्लक्ष कर, लोकांच्या हालचाली बघणं बंद कर आणि स्वतःच्या प्रगतीकडे पाहायला सुरुवात कर. कोणी तुझ्याबद्दल काय बोललं यापेक्षा आज तू कालपेक्षा किती पुढे गेलास हे महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात काही लोकांनी तुला कमी लेखलं आणि त्याच लोकांनी आता तुझ्या समोर नतमस्तक व्हायचं ठरवलंय. तुझं भविष्य तुझे सातत्याने ठरतं. एखाद्या व्यक्तीचं मत तुझं भविष्य मुळीच ठरवत नाही. आज तू छोटं पाऊल टाकत असशील तर तेच पाऊल उद्या मोठ्या अंतराचं कारण बनणार आहे. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नकोस. आजची तुझी छोटी सुरुवात उद्या तुझी क्षमता छोटी करणार नाही, तर 10 पटीने द्विगुणित होऊन तुझ्या दिशेने येणार आहे. आता तुला कोणाशी स्पर्धा करायची नाही. ज्यांनी तुझ्यावर डाव खेळला त्यांच्याशी सुद्धा नाही. कारण दुसऱ्याला हरवण्यात मिळणारा आनंद काही क्षणाचा असतो. स्वतःची जुनी आवृत्ती मागे टाकण्यात मिळणारा विजय कायमचा असतो. काल तू जिथे घाबरत होतास तिथे आज धैर्याने उभा राहा. काल जिथे तू लोकांच्या मताला महत्त्व देत होतास तिथे आज स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेव. आता तुला एकच ठरवायचं आहे की माझी शांतता कोणाच्याही वागण्यापेक्षा मोठी आहे आणि त्यानुसारच तुला चालायचं आहे. आणि हो, आता खेळ बदलणार आहे. पण हा खेळ कोणाला हरवायचा नाही, तर हा खेळ आहे तुझ्या भीतीवर विजय मिळवण्याचा.
तुझ्या आळसावर विजय मिळवण्याचा, तुझ्या निराशेवर विजय मिळवण्याचा, तुला मागे खेचणाऱ्यांच्या विचारांवर विजय मिळवण्याचा. आणि जेव्हा तू स्वतःवर विजय मिळवशील ना, तेव्हा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुला हरवणं इतकं सोपं राहणार नाही. कदाचित आज परिस्थिती तुझ्या बाजूने नसेल, पण परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. आजचा कठीण काळ उद्याचा अनुभव बनतो. आजची अडचण उद्याची ताकद बनते. आजची शांतता उद्याचा आत्मविश्वास बनते. म्हणून सध्या आयुष्यात काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील, तरीही तू स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. एक पान खराब झालं म्हणून पूर्ण पुस्तक वाईट होत नाही. तसंच आयुष्यातले काही दिवस कठीण दुःखाचे गेले म्हणून संपूर्ण आयुष्य कठीण असणार नाही. फक्त विश्वास ठेव. आणि विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आणि कमेंटमध्ये आता खेळ संपला असं तू टाईप कर. स्वतःसाठी तू काही नियम ठरव बाळा. आणि बघ, ह्या काही गोष्टी जर तुझ्या दैनंदिन आयुष्यात तू फॉलो केल्यास तर नक्कीच तुला आनंद आणि इज्जत मिळणार आहे. जिथे आदर नाही तिथे तू जबरदस्तीने स्वतःला सिद्ध करू नकोस. जिथे तुझ्या प्रयत्नांची किंमत नाही तिथे सतत मान्यता मागू नकोस. जिथे तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला जातो तिथे योग्य मर्यादा ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं लक्ष तुझ्या ध्येयापासून हटू देऊ नकोस. कारण तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुला सगळ्यांना बदलण्याची गरज नाही. कधीकधी फक्त स्वतःची दिशा बदलणं पुरेसं असतं. आज ज्यांनी तुला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल विचार करत बसू नकोस. त्यांच्याकडे पाहत राहिलास तर तुझं लक्ष मागे राहील. तुला पुढे पाहायचं आहे, तुझ्या घराकडे, कुटुंबाकडे, स्वप्नांकडे आणि तुझ्या मेहनतीकडे आणि त्या व्यक्तीकडे जी तू उद्या स्वतः बनणार आहेस. कारण तुझा सर्वात मोठा विजय हा दुसऱ्याच्या पराभवात नाही तर तुझ्या स्वतःच्या उंचीमध्ये आहे. म्हणून आजच एक निर्णय घे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या आठवणींमध्ये अडकून राहायचं नाही. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्या शब्दांमध्ये स्वतःची किंमत शोधायची नाही. ज्यांनी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सावलीत उभं राहायचं नाही. तुला पुढे जायचं आहे, शांतपणे, ठामपणे आणि सातत्याने. एक दिवस तुझ्या आयुष्यात असा बदल होणार की तुला कोणालाही सांगावं लागणार नाही की मी जिंकणार आहे. कारण तुझं आयुष्यच सांगेल की मी हार मानली नाही. विश्वास असेल तर मी जिंकणार आहे असे टाईप कर. आणि हा व्हिडिओ कमीत कमी 9 जणांना शेअर कर आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त कर. स्वामी म्हणतात, बाळा लक्षात ठेव, डाव कोणीही खेळू दे, परिस्थिती कोणीही निर्माण करू दे, शेवटचा निर्णय तुझ्या हातात आहे. तू जिथे थांबणार की स्वतःचं आयुष्य बदलणार. आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची. आता वेळ आली आहे जुन्या भीतीला मागे सोडण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय स्वतः लिहिण्याची. आणि यावेळी तुझ्या विजयाची सुरुवात दुसऱ्याच्या पराभवाने नाही तर तुझ्या स्वतःवरच्या विश्वासाने होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा कदाचित तुला स्वतःमध्ये तुझी ताकद दिसत नाही, पण तू ज्या परिस्थितीतून बाहेर आलास तिथपर्यंत प्रत्येकजण पोहोचू शकत नाही. आजपासून स्वतःमध्ये एक गोष्ट तू बदल. तुझ्या आयुष्यात काय कमी आहे याची यादी करणं बंद कर. की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, त्याच्याजवळ सगळं आहे, माझ्याजवळ काहीच नाही. तुझ्याकडे काय आहे हे पाहायला सुरुवात कर. तुझ्याकडे जरी पैसा, गाडी, बंगला नसेल तरी तुझ्याकडे अनुभव आहे. तुझ्याकडे शिकण्याची क्षमता आहे.
तुझ्याकडे पुन्हा नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्याकडे स्वतःला बदलण्याची ताकद आहे. लोक तुला एकदा ज्या नजरेने पाहतात त्याच नजरेने आयुष्यभर पाहतील असं नाही. आज ज्यांना तू साधा वाटतोस, उद्या त्यांना तुझी मेहनत दिसणार आहे. आज ज्यांना तुझ्या स्वप्नांवर विश्वास नाही, उद्या तुझं यशच त्यांच्यासाठी उत्तर असणार आहे. म्हणून कोणाच्या मान्यतेची वाट पाहू नकोस. तुझ्या आयुष्याला परवानगीची गरज नाही. होय माझ्या बाळा, जर तुला विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर. आज स्वामी साक्षात म्हणत आहेत, बाळा, सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन पुढे जाता येणार नाही. काही लोक प्रवासात भेटतात, काही लोक आपल्याला काहीतरी शिकवतात, काही लोक आपल्याला स्वतःची किंमत समजावून देतात आणि मग त्यांच्यापासून अंतर ठेवण्याची वेळ येते. याचा अर्थ तू वाईट, चुकीचा आहेस असा मुळीच नाही, किंवा याचा अर्थ ते सुद्धा वाईट आहे असं नाही. फरक फक्त एवढंच, तुमचे मार्ग वेगळे झालेत. म्हणून प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःची शांतता गमावू नकोस. काही दारं बंद होतात तेव्हा दुःख होतं, पण कधी कधी त्याच बंद दारामागे तुझ्यासाठी योग्य असलेला नवीन रस्ता तयार होत असतो. जर तू सतत भूतकाळाचा विचार करत राहिलास तर वर्तमान तुझ्या हातातून निघून जाणार. असं झालं तर, किंवा असं झालं नसतं तर, त्याने माझ्याशी असंच का केलं, माझ्यावर त्याने विश्वास ठेवलाच नाही, असे विचार कितीही केले तरी गेलेला काळ परत येणार नाही. म्हणून भूतकाळाला शिक्षा म्हणून नाही, तर शिकवण आणि अनुभव म्हणून घे. जे झालं ते बदलता येणार नाही, पण त्यानंतर तू काय करतोस हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. कदाचित तुझी सुरुवात इतरांपेक्षा उशिरा झाली असेल. कदाचित काही लोक तुझ्या पुढे सुद्धा गेले असतील आणि तुला वाटत असेल की सगळे पुढे जात आहे आणि मी मात्र जागच्या जागीच. पण माझ्या लेकरा, प्रत्येकाची परीक्षा वेगळी, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आणि प्रत्येकाची निकाल सुद्धा वेगळी. एखाद्याला लवकर यश मिळतं, एखाद्याला उशिरा. पण उशीर म्हणजे शेवट, दी एंड नाही. तुझी वेळ अजून आलेली नाही म्हणजे ती कधी येणारच नाही असं मुळीच नाही. म्हणून दुसऱ्याच्या प्रवासाशी स्वतःची तुलना करू नकोस. तुझा रस्ता तुझ्यासाठी आहे, तुझी वेळ तुझ्यासाठी आहे आणि तुझी कथा अजून लिहिली जात आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा, एक प्रश्न तू स्वतःला प्रामाणिकपणे विचार की मी आता ह्या घडीला खरंच हारलोय का, की फक्त थकलोय? तू हरलेला नाहीस. तू खूप दिवसापासून लढत आहेस. थोडंसं थांब, श्वास घे, स्वतःला सावर, पण सोडून देऊ नकोस. कारण थांबणं आणि हार मानणं यात खूप मोठा फरक आहे. कारण थांबून पुन्हा सुरुवात करता येते, पण स्वतःवरचा विश्वास सोडला तर मार्ग कठीण होतो. म्हणून स्वतःचा हात स्वतः कधीच सोडू नकोस. आता तुला प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कोणी गैरसमज केलं, कोणी तुला कमी समजलं, कोणी काही बोललं, शांत रहा. प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देऊ नकोस. स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी धावू नकोस. कारण काही उत्तरं शब्दांनी दिली जात नाहीत. काळ त्यांची उत्तरं स्वतः देतो. तुझं काम तू करत राहा. तुझं आयुष्य सुधारत राहा. तुझं ध्येय मोठं करत राहा. स्वतःला कालपेक्षा आज थोडं चांगलं बनवत राहा. एक दिवस असा येईल आणि तूच स्वतः मागे वळून म्हणशील की मी किती मोठ्या वादळातून बाहेर आलोय आणि हे योगायोगाने नाही,
तर साक्षात ब्रह्मांड नायकाच्या शक्तीने होत असतं. जर तुलाही तुझ्या देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू कुठून पाहत आहेस हे तू टाईप कर. बाळा, ज्या दिवशी तुला जाणवेल की त्या कठीण दिवसांनी तुला तोडण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी जागा घेतली होती, ज्यामुळे तू रडलास, संवेदनशील झालास, पडलास, उठायला शिकलास आणि ज्यांनी तुला नाकारलं, तुला एकटं सोडलं, तिथेच तुझ्या देवाने तुझा हात पकडला, पाठीवरून मायेने तुला मया केली. विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर. माझ्या बाळा, आजपासून तुझ्या आयुष्याकडे एक वेगळ्या दृष्टीने तू बघ. तुझ्यावर जे झालं ते तुझी ओळख नाही. तू किती वेळा पडलास ही सुद्धा ओळख नाही. तू प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहण्याचा निर्णय घेतलास हीच तुझी खरी ओळख आहे. आणि आता तुझी फक्त वेळ, परिस्थिती वाट पाहण्यात जाणार नाही, तर स्वतः परिस्थिती बदलण्यासाठी पावलं उचलणार आहेस. छोटी असतील तरी चालेल, पण एक दिवस साक्षात भगवंताचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. आणि तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव, माझा स्वामी असे तू टाईप कर. हा व्हिडिओ शेअर कर.